नमस्कार मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागचा राजा हा प्रत्येकाचा चर्चेचा विषय झालेला आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्यामागे एक कारण आहे की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जिकडे आपण आपलं मन व्यक्त करू शकतो, आपलं मत व्यक्त करू शकतो. माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. जवळजवळ 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा त्यावेळी 6 महिन्याचा होता. मी, माझी पत्नी आणि माझा 6 महिन्याचा मुलगा आम्ही लालबागच्या दर्शनाला गेलो होतो. आणि तिथे खूप भली मोठी रांग होती. जवळजवळ मी 4 तास त्या लाईनीमध्ये उभा होतो. मी लिटरली लहान बाळ माझ्या अ, खांद्यावर होतं. त्याला घेऊन 4 तास मी गेलो. ॲक्च्युली हा तर माझा मोठा मूर्खपणा होता, की मी लहान बाळाला घेऊन तिकडे दर्शनाला गेलो. आणि सिच्युएशन अशी होती, की 2-3 तासानंतर मला असं वाटलं होतं, की मी बाहेर निघावं म्हणजे यातून. कारण का लिटरली एवढी गर्दी होती. अक्षरशः तहान लागलेली आणि गुदमरायला होत होतं आणि बाहेर पडण्याचा मार्ग पण नव्हता. कारण का त्यांनी जी जशी लाईन लागण्याची जी बांधणी केली होती, त्याच्यामधून तुम्ही बाहेरही पडू शकत नव्हता. ही 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी जवळजवळ 16 वर्षापेक्षा जास्त काळ ओलांडला आहे. मी अजूनही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेलो नाही. त्या दिवसानंतर त्या दिवसानंतर मी गेलेलो नाही. मी स्वतः आगरीपाडा या ठिकाणी राहत होतो, राहत आहे. माझे अजूनही तिथे भाऊ, आई-वडील असतात. मी येणं-जाणं असतं. म्हणजे मला देखील तिकडे VIP पास वगैरे असं प्रकार मिळू शकतो. पण मी त्या पासचा उपभोग घेतला नाही. मी स्वतः एक नॉर्मल लाईनमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि लिटरली 4-4.5 तास जवळ-जवळ मी लाईनीत होतो. आणि ज्यावेळी नंबर जवळ आला त्यावेळी जशी गत आता प्रत्येकाची होते तशीच गत अगदी माझी झाली होती. पण लिटरली मला अगदी 5 सेकंद देखील समोर उभं राहता आलं नाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. तर माझी पण एक सगळ्यांना नम्र विनंती आहे, की जर तुम्हाला खरंच दर्शन घ्यायचंच असेल लालबागच्या राजाचं, तर तुम्ही विसर्जनाच्या वेळी घ्या. तुम्हाला मनसोक्त त्याचं दर्शन मिळेल. पण लाईनीत उभं राहून स्वतःची असे हाल आणि अपमान करून घेऊ नका. आता हा दोष आपण कुणालाही देऊ शकत नाही, कारण का सिच्युएशन इतकी क्रिटिकल असते, की ते जे काम करणारे तिथे कार्यकर्ते असतात, त्यांना पण तो पर्याय नसेल कदाचित. मी त्यांची बाजू घेत नाही किंवा मी त्यांच्या विरोधातही जात नाही. पण सिच्युएशन इतकी क्रिटिकल असते, इतकी लाईन असते, की प्रत्येक जणाने जर अर्धा मिनिट जरी घेतला तरी ती लाईन जी आता माझ्यामध्ये किती तास मला लागतात मला माहीत नाही, पण मी ऐकलं 13-14 तास लागतात. तर तीच लाईन आणखी 24 तासाची होईल कदाचित. त्यामुळे अशी सिच्युएशन क्रिटिकल असल्यामुळे कदाचित लोकांना व्यवस्थित दर्शन घेता येत नाही आणि त्यांना देखील लोकांना पळविण्यासाठी असा व्यवहार करावा लागत असेल, अशी वागणूक द्यावी लागत असेल. पण ही वागणूक लिटरली चुकीची आहे आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत. आपण त्या ठिकाणी वेड्यासारखे जातो, तासनतास उभे राहतो. अरे, आपल्या घरी पण गणपती आहे, आपल्या आजूबाजूच्या मंडप आहेत, तिथे पण गणपतीचं दर्शन घेऊ शकता आणि अशी हजारो मंडळं आहेत जिकडे तुम्ही गणेश दर्शन घेऊ शकता आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही TV वर देखील घेऊ शकता. पण अशी जीवाची दयनीय अवस्था करून, स्वतःचा अपमान करून तिकडे जाऊ नका, गर्दी वाढवू नका. आपण ज्यावेळी सुधरू त्याच वेळी आपोआप तिकडे देखील गर्दी कमी होईल आणि आपल्याला निवांत दर्शन घेता येईल. त्यामुळे माझं असं एक निवेदन आहे हात जोडून, कृपया लालबागच्या राजासाठी तुम्ही अशी गर्दी करू नका, जेणेकरून तुमचे असे हाल होतील. मी स्वतः जवळजवळ 16 वर्षापेक्षा जास्त काळ ओलांडला आहे. मी अजून एकदाही त्या प्रसंगानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेलो नाही. तर माझा जो धडा आहे, माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे. बाकी तुम्ही ठरवा. गणपती बाप्पा मोरया.